हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज वाजले आहे 10. मॉर्निंगचा शूट नाही घेतला आहे, तर आज लाडूला झाला होता वेळ, तर लाडूनी काही टिफिन नेला नाही, तर मी टिफिनसाठी बनवले होते, म्हणजे बनवत होती आज आलू पराठे. तर लाडूचे व्हॅनवाले दादा लवकर येऊन गेले, त्यामुळे लाडू गेली आहे टिफिनमध्ये शेव घेऊन. तिच्या स्कूलमध्ये चालत नाही, पण तिची 11:30पर्यंत आज शाळा होती. तशी तर दुपारी शाळा राहते, पण आज 10वीवाल्यांचे पेपर असल्यामुळे ती सकाळी शाळा होती. आणि लाडू खूप टाईमपास करते, उठत नाही लवकर, आणि त्याच्यामुळे तिचा टिफिन आज शेव द्यावं लागले. मी बनवले आज आलू पराठे. तर बघा, हे आहे माझ्या घरचे आलू पराठे मी बनवले. आणि आता वाजले आहेत 10 वाजले, तर चला म्हटलं नाश्ता करून घ्यावं. नाश्ता केल्यानंतर मग लगेच आपले बाकीचे दुपारचे जेवढे बी काम आहे तेवढे म्हणजे नंतर करावंच लागणार. तर त्या मधामध्ये मग लाडूला पण घ्यायला जावं लागते. लाडू आले की तुम्हाला दाखवते लाडूची आज म्हणजे काय आहे. जेवण केलं, तिला घाबरल्यासारखं वाटते की तिचा चेहरा कसा उतरला वाटणार, तर तुम्ही नक्की बघा ब्लॉग. लाडू आल्यावर आपण तुम्हाला नक्की दाखवू या लाडूची रिॲक्शन काय आहे. तर तोपर्यंत चला या मग नाश्ता करायला, भेटूया लाडू आल्यानंतर. नाश्ता झाल्याच्या नंतर मी लागली होती मग पोछा लावायला. तर माझ्या किचनमध्ये पोछा लावायला मला भरपूर वेळ लागते, कारण की सामान इकडे तिकडे काढल्याशिवाय मी पोछा लावून घेत नाही. तर बघू शकता तुम्ही, मी इकडनं तिकडे खालून पोछा, म्हणजे पोछा आहे तर जिकडेपर्यंत जाते सगळं खालून पूर्ण नीटनेटका पोछा लावल्यानंतरच मला बरं वाटते. तर मग मी किचनमधला लावून झाल्यानंतर मी हॉलमध्ये पोछा लावून घेतला आहे. तर सामान सगळं उचलून इकडे तिकडे केल्याशिवाय पोछा लावायला मला आवडत नाही. वर पोछा लावणं मला बिलकुल आवडत नाही. तर मला सगळं नीटनेटकं व्यवस्थित, थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण मी सगळे साईडनं करूनच पोछा लावते. तेव्हाच मला असं वाटते की मी फायनल पोछा म्हणजे झाला माझा लावून. तर त्यानंतर घेतला आहे थोडा व्यवस्थित मोबाईल करून, कारण कॅमेरा काही व्यवस्थित पकडायला कोणी राहत नाही. त्यानंतर घेतला आहे मी झाडू. तर बघू शकता पोछाच्या आधी पण झाडून घेत आहे, पोछा लावण्याच्या नंतर पण झाडून घेते, कारण की मला तसंच आवडते. कोणी म्हणतं असं की कशी काय करते, तर मला तसंच आवडते. आणि मला तेव्हाच असं वाटते की माझे पूर्ण कामं झाले. तर बघा, मग बाल्कनीमध्ये कचरा काढून घेतला आहे, बाल्कनीमधलं झाडून घेतला आहे. तर मी बाल्कनी 3दा झाडते सकाळपासून. सकाळी मॉर्निंगला आवडली की त्यानंतर आणखी सायंकाळी. तर बघा, असं आहे माझं छोटंसं घर. तर बघा, ही माझी बाल्कनी आहे, कपडे वगैरे सगळं झालं आहे. तर बघा, फिश कॉड आहे, ही माझं घर आहे. तर नक्की सांगा माझं घर कसं आवडलं तुम्हाला. बघा, एवढंच आहे आणि छोटंसं आहे पण छान आहे. आवडलं का तुम्हाला? नक्की कमेंटमध्ये सांगा. कार्पेट कावर टाकून ठेवते, तर माझी लाडू आहे छोटी आणि ती खाली, म्हणजे तिला खाली बसायची सवय आहे, जेवण करायला खालीच बसते, तर त्यामुळे मला कार्पेट टाकून ठेवावं लागते. ही माझी मशीन आहे आणि हा आहे माझा छोटासा टी टेबल, माझ्या हस्बंडनी बनवला आहे. तर तुम्हाला पूर्णपणे दाखवते. ते बघा, स्टीलचा आहे आणि ग्लास आहे त्याच्यावर. तर तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही. हे माझी मिस्टर स्वतः बनवते. तर बघा जवळून, हे बघा छान आईची फोटो आहे आणि राधाकृष्ण. ही माझ्या घरची TV आहे आणि ही आहे सातगुड्यांची फोटो. सगळ्यांना आवडते आणि आपल्या घरी लावतात. आणि ही आहे माझी छोटीशी किचन. तर एक मिनटं, किचनमधली फोटो लावते. हा आहे माझा छोटासा किचन. देवघर कामी जागा असल्यामुळे मी देवघर तिथे साईडने ठेवला. ही अलमारी आहे, ही माझी फ्रीज आहे मोठी डबल डोअरची, आणि ही आहे माझी किचन छोटीशी. कसं वाटलं नक्की सांगा. आणि हा आहे माझा डायनिंग टेबल. ही गुंड सिलेंडर जागा छोटी आणि कमी असल्यामुळे कमी याच्यामध्ये मी ॲडजस्ट केला आहे. तर मी तुम्हाला कसं काय ॲडजस्ट करायचं आहे याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवणार. कोणाकोणाला पाहायला आवडणार छोट्या कमी जागेमध्ये सगळं नीट कसं ठेवायचं, तर मी तुम्हाला सांगा. म्हणजे तुम्हाला जर असं मला माझ्याकडून ऐकून घ्यायचं असेल कसं ठेवायचं काय ठेवायचं, मला नक्की कमेंट करा. तर ही आमची फोटो, ही माझं छोटंसं बाळ आहे, किंवा झाली ती देवाचं. ही आमची आहे तिळवेची फोटो, शूट केला होता देवाचा. आणि ही आहे रामटेकची फोटो सेंटरमधली. बघा, ही माझी राव. लाडू आला आहे, तर तिला आपण घ्यायला जाऊ खाली. तर बघा, आंघोळ वगैरे व्हायचीच आहे, कामं झाले आहे. तर बघू शकता आपण लाडूला घ्यायला जाऊ. लाडूचे एक्साइटेड बघा कशी आहे लाडू, काय म्हणते मला घ्यायला का नाही आणि काय नाही. तर चला आपण बघूया. दुसरं काही पाहिलं नाही. लाडू फायनली अजून तर बघा. बाऊ हाय, एकटी आली. व्हॅनवाला अंकलनी खाली सोडून दिलं तुला. हां चला, तर आपण भेटू. पळत चालली. लाडू काही सापडत नाही, आपण बघूया. लाडू आली आहे, तर लाडू बघा मला बाऊ करते. आणि ही बघा लाडू आली, मस्ती करत करत. सगळे कामं झाले आहे, फक्त आंघोळ करायची राहिली आहे मी. ही माझी छोटीशी बाल्कनी आणि फायनली माझे काम झाले आहे. आणि ही लाडू आली आहे. लाडू आज टिफिन काय नेलं होतं बाळा? छान वाटले, आवडले तुला?
जर मम्मानी बघ किती मम्माचे कामं झाले मग मम्मानी बघ घर किती छान केलं आहे. मम्माची रिॲक्शन बघू लाडूची. लाडू हाय, असं नाही करू. तर लाडूचं बघू आपण. लाडू आज टिफिन नाही दिला तर लाडूची आज पराठे कॅन्सल झाले. लाडू तुला कसं वाटलं आज टिफिन नाही मिळाला घरून? तर भूक चांगलं वाटलं तुला? भाजीपोळी आवडत नाही का बरोबर? लाडूला भाजीपोळी का नाही आवडत? मग आज तू किती आळस केला, कंटाळा केला, तर मग तुला आज टिफिन यायला नाही मिळाला. व्हॅनवर लवकर येऊन गेले होते. सकाळी मॉर्निंगला उठत नाही, उठलं की ब्रश मॅडमचा आरामाने थाटाने बसून जे ब्रश करते, आंघोळीला वेळ लागते, सगळ्या गोष्टीला मॅडमला वेळ लागते. तर मॅडमची रिॲक्शन होती अशी, टिफिन नाही नेला तरी तिला काही फरक नाही पडला आणि ती काही घाबरली वगैरे नाही. जेवण नाही केलं तर असं अशक्तपणा वगैरे तिला काही नाही. खूप स्ट्रॉंग आहे माझी मुलगी लाडू. ही बघा लाडूबाई. लाडूबाई येणार आहे पाणी. आम्ही बॅग वगैरे आणलं, सगळं नीटनेटकं व्यवस्थित अडकून ठेवायचा म्हणजे पसारा काही होत नाही. ही आहे माझी लाडू मुलगी. लाडू स्कूलमधून आलं माझं बाळ. छान. तर चला भेटूया आपण लगेचच थोड्या वेळाने. तर फायनली माझे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी करून घेतली आहे देवपूजा. देवपूजा केल्यावरच मला छान वाटते. तर माझी पूर्ण देवपूजा झाली होती. तर फुलं वगैरे वाहून घेतले मी. त्यानंतर म्हटलं चला थोडंसं शूट घेऊन घ्यावं, तर शूट घेतला. मग त्यानंतर मी बसली. त्यानंतर लाडूचा डान्स बघा. लाडू डान्स करायला बसली, तर लाडूचा डान्सचा शूट घेतला आहे. तर बघा माझ्या पोरीला डान्स खूप आवडते. तर तिचा डान्स नक्की बघा तुम्ही. कंटिन्यू. काय खाऊन राहिली चटोरे? काय खाऊन राहिली? ही बघा माझी लाडू. हिला जेवण खायला कंटाळा येते, हिला चुटून चारा पाहिजे. बघा कशी शेव खाऊन राहिली चटूर चुटूर. आणि भाजीपोळी जेव म्हटलं का तिला भूकच नाही लागत. आणि तिला भूक बी लागली तर इथे काय म्हणते मला, मम्मी शेव दे ना, काही टेस्टी दे ना खायला, अशी म्हणते. हे चटुरी लाडू. हे बघा बघा कशी मटूर मटूर शेव खाऊन राहिली. बघा बघा चटुरी. भाजीपोळी आवडत नाही का तुला? आ का ग चटुरे? भाजीपोळी नाही आवडत तुला? मग तू भाजीपोळी काऊन नाही जेवण करत? तुला टेस्टी टेस्टीच पाहिजे. स्कूलमधून आली का टेस्टी दे कोई खायला, कुछ टेस्टी दो ना खाने के लिए मम्मा. हे अशी दररोज टेस्टी मागते. आणि हे रिमोटचं माहिती आहे का? रिमोट नुसती घेऊन बसते. आम्हाला एक बी टी व्ही पाहू देत नाही हे पोरगी. जे थोडंसं काही आपल्या मनाने लावतो म्हटलं टी व्ही पिक्चर काहीच नाही लावू देत. हां तुम्ही पाहते नाही मला कार्टून, मला माझ्या अभ्यासाचे पाहू दे, मला हे पाहू दे, मला ते पाहू दे, अशीच म्हणते ही. हिला घेऊन जा, तुम्हाला देऊन देतो फ्रीमध्ये. न्या बरं, न्या हिला, न्या घेऊन जा या पोरीले. मस्ती करते, नुसती मस्ती करते आणि झोपमध्ये झोपत नाही. चल खा पटापटा. मूर्ख लिकाची. ए बघा 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 कशी खाते मूर्खासारखी. असं नाही खायचं, हाताने खायचं. आता हिला उद्यापासून काही टेस्टी खायला द्यायचं नाही. बाय कर, नंतर भेटू समोर. बाय म्हटलं, बाय बाय. तर राम राम मंडळी, आपण बनवणार आहे आता चहाची वेळ झाली. रावाले आहे तर चहा बनवूया आपण मस्तपैकी. खाली आहे पॅन, चहासाठी पाणी घेऊया आपण. रावाले बाहेर गावावर गेले ते उमरेडला कामासाठी. साईड होती त्यांची तिथे. तर मग आता आले आहे तर आम्ही लेटली होती थोडी. तर चला म्हटलं रावांसाठी थोडा चाय घ्या द्यायचं, तर आपण पण घ्यायचा. मी छोट्या डब्यामध्ये चाय पत्ती साखर असं ठेवते.
थोडंसं का चहा असतं ना, पण चहापत्ती जास्त टाकल्यावर चहाला खूप छान टेस्ट येते. कडक चाय बनवायची, आम्हाला कडक आवडते चहा, जास्त गोड नाही, थोडी पण चहा थोडीशी पिली तरी चांगलं वाटलं पाहिजे, माइंड फ्रेश झाला पाहिजे. चहा माय फेवरेट. चला आपण अद्रक टाकू. अद्रक शिवाय चहाची मजा नाही. असं किसून टाकलं की छान टेस्ट येते चहाला. किसून घ्यायचं आणि पूर्ण मस्त छान कस उतरते त्याच्या चहामध्ये, तर छान टेस्ट छान लागते चहाची. चहा झाला की भेटू आपण. कसा झाला चहा? तर फायनली आपला चहा झाला आहे रेडी. तर माझी टिकली पडली होती, तर मी लावत आहे कुंकू. लागलं बरोबर छान. चहा गाळासाठी स्पेशली ही चाळणी स्टीलचीच यूज करायची, प्लास्टिक नाही यूज करायची. जे म्हणजे स्टीलमध्ये आणि प्लास्टिकमध्ये काय फरक आहे, तर स्टील हे वितळत नाही आणि ते आपल्या पोटामध्ये जात नाही. प्लास्टिक हे हळूहळू वितळतं आणि त्याचे कण आपल्या पोटामध्ये जाते, मग आपल्याला बिमारी तयार होते. त्यांनी आपल्या शरीराला हानिकारक असते हे नसतं. तर थोडं महाग होते. ही माझी चाळणी आहे 100 रुपयाची, मी घेतली हे डीमार्टमध्ये. तर बघू शकता क्वालिटी खूप बेस्ट आहे. असंच यूज करायचं, वाटलं थोडं महाग झालं तरी चालेल, पण स्टीलच यूज करा. त्यानंतर आपला चहा बनला आहे, आपण दूध टाकते त्याच्यामध्ये. बघा दूध टाकत आहे, चहा रेडी झाला. साय गेली आहे पूर्ण, पण साय टाकली तरी छान लागते, छान मस्त लागतं घट्ट. तर बघा तुम्हाला चहा दाखवतो की छान मस्त आहे चहामध्ये. हे बघा, आणि चहा छान कमी पावरमध्येच होऊ द्यायचा, तेव्हा टेस्ट छान येते. जर मोठ्या पावरमध्ये केला तर त्याची टेस्ट एवढी काही छान येत नाही आणि कच्चा असा पाणका चहा लागते. छान शिजू द्यायचा मस्त, तेव्हाच चहाची चहा बघा होत आहे. चहा व्हायची करावी लागते. मला किती वेळेचा चहाचा व्हिडिओ दाखवते, परत मी खूप म्हणजे कमी पावरमध्ये त्याचा कणाचा कस उतरला पाहिजे, तेव्हाच ते चहा छान लागते. चहापत्ती चांगली पूर्ण त्याचा कस उतरल्याशिवाय चहा काही टेस्टी लागत नाही. आणि मला असं चहा आवडते. तुम्हाला कसं आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला विचारायचं असेल ही एकटीच कशी काय घरामध्ये, तर लाडू आहे झोपली, राव पाहत आहे तिकडे रूममध्ये मोबाईलने. मी बनवत आहे चहा, म्हणून मी तुम्हाला एकटी दिसते. त्याला तर आपण राव काय करता येतं बघूया. हे बघा माझी राव आल्याबरोबर कंटिन्यू मोबाईलच खातात असते, कारण की त्यांचा मोबाईल जास्त फेवरेट आहे. तुम्ही कुठे गेली होती सांगा? उमरेडला साईडवर गेली होती. तर आले तर सॉक्स सुद्धा काढले नाही. बघा आम्हाला मोबाईल खूप प्रिय आहे, VIP आवडते आम्ही, बरोबर आहे. त्यांच्या नजरेमध्ये VIP आहे. आणि माझे हसबंड खूप स्मार्ट आहे, असे गोल आहे छान मस्त. मला खूप आवडते. तर चला लाडू बघा, हे लाडू आहे. लाडू झोपली बघा कशी. लाडू आली तिला पूर्ण दिवार लागते. हे माझं बाळ सोनं झोपून गेलं बघा, कसं छान झोपलं मस्त, हातावर झोपलं. पिलू सीधा आपण त्याला सरळ करू, हातावर झोपलाय. हे बघा झोपली आहे मस्त. तर चला आपला चहा जाईन तिकडे गावाला. तर आपण चहा आला काय बरं बघूया. हो येता चहा शिजून राहिला आपला, तर चहा घेऊन मग आपण. चला तर आपला फायनली चहा झाला रेडी. आपण लावणं माझ्याकडे स्टँड नाही, तर सध्या असं काम चालवं लागतं. कॅमेरा पकड कोणीच नाही माझ्याकडे. माझ्या रावणं पकड ना, माझा लाडू पकडता नाही आहे. त्याच्यामुळे मीच जसं होतं तसं ॲडजस्ट करते. आणि जसं चालत आहे तसं चालू द्यायचं हळूहळू आपलं. नंतर बघूया आपण. सध्या सुरुवात अशीच एवढी साईडूनच करावं लागते. तर चला फायनल चहा झाला आहे, लावणं नेऊन देते. हे बघा चहा किती छान झाला मस्त. आता घट्ट चहा पाहिजे तेव्हा चहा पिल्यासारखं वाटते. तर घेऊन जाऊ आपण राहूनसाठी चहा. काय मग कसं झालं तर बघू बघा रावांची रिॲक्शन. चहा कप कधी पण असाच पकडायचा, कारण की द्यावं लागते आपल्याला. इथे कळीत तर मी असाच पकडते. तुला तुम्ही विचार करा की लागते की नाही लागते, मला नसत नाही. आपण चाललो आहे रावांकडे चहा द्यायसाठी. ठीक आहे चहा घ्या ना. तुला असं काय करू नये. रावांची रिॲक्शन बघू आपण. त्याला काय सांगा. ओ राव आमच्याकडे असं 5 मिनिटं कप आहे, त्यानंतर चहाचा गुड घेणार. चला पाणी पण लागते रावांना. आम्ही सुरुवात केली आहे बॉटल फ्रीजमध्ये ठेवायची. तर बघा रावांना पाहिजे नाही थंड पाणी. हे बघा कोकोनट वॉटरची बॉटल आहे. तर याच्यामध्ये खूप सुंदर दिसते ठेवायसाठी, म्हणून मी ठेवली आहे. तर घ्या. तर आपण पण चहा वगैरे कशा वगैरे टेस्ट सांगत नाही, मी स्वतः टेस्ट चेक करून मला सांगते कशी झाले. तर ही माझी किचन मागच्या साईडने तिथं दार लावून ठेवावं लागते, नाही तर मांजर येते. तर चला चहा घेऊया आपण मस्तपैकी. चहा लाडू कसं झोपलाय आणि मी पिते दिवाणापासून चहा. मजा आली मस्त टेस्टी छान छान झाला. चला आता चहा पिल्यानंतर मी स्वयंपाकाच्या टाईमावर तोपर्यंत कंटिन्यू. तर चला बघा इव्हनिंग झाली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आमच्या घरासमोर एवढं म्हणजे नाही बघा किती हिरवेगार छान झाडं आहे दोन. हा मेन रोड आहे, तिथून गाड्या येणं जाणं करतात. तिकडनं पण रस्ता आहे. यावर्षी आंब्याला छान भार आला. हे आंब्याचं झाड आहे बघा. आमच्या झाडं पण चहा वगैरे झाल्याच्या नंतर खाली आहे सो हा बसले झुल्यावर. हा माझ्या बाईसाठी लावला होता पाना लाडूबाईसाठी, तर मी पण बसतो. तर आज एक काम आहे रावांकडे, तर रावांना काम सांगायचं आहे मला. ते कोणतं तर भगवा काढायचं आहे आपल्याला. झालं भगव्याचं काम, तर आपल्याला काढायचं आहे आता त्याला. भरपूर दिवस झाले. हे असं छान इथे बसलं की छान सुंदर असं निवांत बसलं की छान असं माइंड फ्रेश होते. थंड थंड वातावरण. तर आता सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, तर बसायचं असं गॅलरीमध्ये थोडासा मजा घ्यायचा बाहेरचा, आणि झुला पण घ्यायचा झोका. माझ्या रावांनी माझ्या लाडूसाठी स्पेशल बनवला आहे हा बघा.
जाते आमच्याकडं. दिसत आहे का तुम्हाला? बारीक लांब आहे. चिमणी, पोपट, मिट्टू म्हणतो, मिट्टू गावरान भाषा म्हणते, चिमणी. तर असं छान व्ह्यू कोणाला पाहायला मिळते का नागपूरमध्ये? मला नाही वाटत मला पाहायला मिळते पण. आणि काही वर्षांना आणखी नॅचरल बघायला भेटणार आहे तुम्हाला. ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. हे छोटे छोटे छान बघा, छोटे छोटे छान झाडं, असे सुंदर छोटीशी बाल्कनी आणि अशी छान तुळस, छान झाड, असे थोडेसे झाड आहे पण छान आहे. छोटीशी रांगोळी काढली होती. असं छोटंसं मस्त माझी बाल्कनी. माझी लावली आहे. म्हातारं झाली म्हणजे असं वाईट झालं की थोडं तरी पण. चला भेटूया, कंटिन्यू करा ब्लॉग. रात्रीची झाली होती, मग सायंकाळ झाली होती, तर दिवे लावले देवापाशी. तर बघा दिवे लावायचे म्हटलं तर चला दिवे लावून घेतले. मग रावांना म्हटलं की तोचा कॅमेरा पकडा, तर राव काही कॅमेरा पकडत नव्हते. तर मग म्हटलं चला करत कसं तरी ॲडजस्ट करा आणि दिवे लावून घ्यावर. मग देवापाशी दिवे लावून घेतले. त्याला दिव्यात वाता वगैरे टाकून सगळं व्यवस्थित घेतलं. तर नंतर दिव्याची वात टाकली होती, दिवा निघला होता. तर मग प्लेट घेतली. चला म्हटलं प्लेटमध्ये सगळे दिवे ठेवून घ्यावं, तर मग आपल्याला इझी जाईन. देवापाशी, तुळशीपाशी, दारापाशी 3 दिवे एका हातात येत नाही, लगेच वापस यावं लागते. तर मग मी घेतले प्लेटमध्येच घेऊन घेतले दिवे. त्यानंतर मी लावून घेतले. तर बघू शकता तुम्ही, रात्री दिवे घरामध्ये लावल्याशिवाय वाटत नाही, असं म्हणजे दमदम नाही वाटत. तर देवापाशी दररोज दिवा लावावं लागते, त्याशिवाय असं वाटत नाही का घरामध्ये आनंद, दमदम नाही वाटत. तर बघा चला दिवे लावले, आपण दिवे लावून घेतले. मग आईपाशी दारात, तुळशीपाशी आणि देवघरात असे मी 4 दिवे लावतात. मग अगरबत्ती ओवाळताना रावांनी घेतला आहे शूट. मग थोडं ते मजा घेत होती माझी. मग माझ्या मागेच येत होते. तर मग मी म्हटलं चला, मग हसली थोडीशी. चला म्हटलं झाली. तर थांब. तर मग सायंकाळची स्वयंपाकाची तयारी घेतली. तर आज बनवली पालक भाजी आणि डाळ भाजी बनवत होती. लाडू झोपली होती. लाडू आज सकाळी तिने काही जास्त जेवण तिच्या पसंतीचं होतलं नसलं तर ते काही जेवण करत नाही. मग तिच्या हिशोबाने जे बनवली आज डाळ भाजी वांगं टाकून आणि थोडी फिकी बनवली. तर तिनं खाल्ली पाहिजे. बस सकाळी कोणत्या पण आईला असं वाटतं की आपलं लेकरू सकाळपासून जेवण नाही केलं आहे पोटभर, तर आपलं मन काही म्हणत नाही. तर मग आज तिच्यासाठी डाळ भाजी, भात, पोळी म्हणजे भाकर बनवली होती. तर लाडू म्हटलं चला लाडूला आम्ही उठवल्याशिवाय काही लाडू उठला नाही. तर मग चला म्हटलं एवढ्या स्पीडनं पटपट स्वयंपाक केला आणि व्हिडिओची स्पीड पण वाढवली. व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला नाही पाहिजे यासाठी स्पीड वाढवून घेतली आहे. तर म्हटलं चला पटपट कांदा टमाटर कापून घेतले आहे, मिरची वगैरे, सांबार वॉश करूनच करायचं. कोणतीही वस्तू आपण जेव्हा घेत आहोत ते आधी वॉश करायची, कट करायची. मग त्यानंतर डाळ तांदूळ घेतले आहे मी, मग वॉश केले त्यांना पण पटपट वॉश केला. म्हटलं चल माझं लेकरू उठलं तर तिला भूक लागली राहील. तर मग पटकन वॉश केलं. बघा सगळं वॉश करून ठेवलं ना, मग लगेचच ते टाकून घेतलं आणि कुकर लावून घेतला मी लवकर. तर लवकरात लवकर स्वयंपाक करायचा होता लाडूसाठी. म्हटलं चला विसरली मी आज मीठ टाकलेला भात नाही भिजवला, तर तांदूळ मग फायनल मी लावला आहे कुकर लावून माझा स्वयंपाक झाला आहे. मग मी देवाला लावला नैवेद्य. तर नैवेद्यामध्ये भाकर, डाळ भाजी, भात. तर मग मी सॅलेड वगैरे कट केलं होतं, पण मला काही आठवण नाही झाली. तर मग आम्ही स्वतःसाठी घेतलं आहे देवाला नैवेद्य वगैरे लावून घेतला आहे. मग आम्ही चला आता लाडूला उठवाय. मग लाडूला उठवलं, फ्रेश वगैरे केलं. मग फायनली आम्ही घेतला आहे स्वतःसाठी. जेवण तिकडे घेऊन गेले हॉलमध्ये जेवण नेऊन सगळं ठेवायचं. मग आम्ही हॉलमध्ये जेवण करतो, किचनमध्ये जेवण नाही करत. तर सकाळी मॉर्निंगला राहुल चालले जाते, तर मग सगळे आपापलं वेगवेगळे जेवण करतात. फक्त रात्रीला सोबत जेवण करत असतो आम्ही. मग आमचं नैवेद्य झाल्यानंतर मी हॉलमध्ये जेवण घेऊन गेली होती. जेवण करायला बसली, तिला वाढायचं होतं जेवण. तर थांब तुला वाढतो. लाडूबाईला मग म्हणजे भाकर नाही खात मग ती लाडूबाई, मग लाडूबाईसाठी केला भात ना डाळ भाजी दिली तिला मी. तर बघा माझी लाडूबाई गुणाचा लाडू, बस जेव, फक्त भात खाल्ला. आणि मग तिला तिचं जेवण कसं आहे, पालक नाही खाणार, मग टमाटर नाही खाणार, हे नाही खाणार, फायनली ते नाही खाणार. आणि माझे राव आहे फिरत. जेवण झालं की थोडं फिरलं पाहिजे. हे बघा राव फिरत आहे आणि मी पण झेंडा काढून टाकायचा ना.
लाडूबाई टी व्ही बघत आहे बघा. लाडू हाय, जेवली? चला तर आमच्याकडे झाले 9 वाजले ना. हे बघा रोड वाहतच राहते नॉनस्टॉप कंटिन्यू. तर चला भेटूया आपण नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया ना नंतरच्या ब्लॉगमध्ये.